शिवसेनेच्या वतीने आणि त्याचबरोबर आमच्या जिल्हा परिषद सदस्यांच्या वतीने आज आम्ही कुडाळ तहसीलदार ऑफिसला या ठिकाणी भेट दिली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपण 2-4 दिवस वाचले की प्रशासनातर्फे सांगितलं होतं की 25 दिवसात सिलेंडर मिळणार, कोणी पॅनिक होऊ नये. परंतु आज सगळ्याच एजन्सीवर 500-500 लोकांच्या लाईन लागलेल्या आहेत. लोकांना बुकिंग 4-4 दिवस लावून सुद्धा बुकिंगचा नंबर होत नाही आणि अशा असताना गॅस एजन्सी असतील किंवा आज पेट्रोल डिझेलची सुद्धा कमतरता झालेली आहे आणि त्यामुळे प्रशासन सांगते तसं या जिल्ह्यामध्ये परिस्थिती नाही. या जिल्ह्यामध्ये कठीण परिस्थिती लोकांची झालेली आहे. त्याचबरोबर गेले 4 दिवस हॉटेल व्यावसायिकांना सिलेंडर मिळाले नाहीत. म्हणून कालपासून हॉटेल बंद व्हायला सुरुवात झाली आहे आणि येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये हॉटेल पूर्णपणे बंद राहतील. या जिल्ह्यातील परगावी आलेले विद्यार्थी, नोकरीच्या निमित्ताने असलेले लोक यांची मोठी गैरसोय होणार आहे आणि त्यामुळे प्रशासनाने फक्त सिलेंडर नाही देणार हे सांगून थांबणार नाही, तर हॉटेल व्यावसायिकांना पर्याय व्यवस्था केली पाहिजे. त्यांना रॉकेल दिलं पाहिजे किंवा त्यांना कोटा दिला पाहिजे. अशा काहीतरी व्यवस्था केल्या पाहिजेत. नुसते हॉटेल बंद करून ही चालणार नाहीत. ही हॉटेल ही खरं तर लोकांची गरज आहे आणि अत्यावश्यक गरज आहे आणि त्या विरोधात आम्ही आता जिल्हा पुरवठाधिकाऱ्यांशी बोललोय, जिल्हाधिकारी मॅडमांशी बोललोय आणि त्यांनी त्या संदर्भात सगळ्यांची बैठक घेऊन लोकांना 400-500 लोकांच्या लाईन आहेत, त्या लोकांची लाईन कमी करण्याचं आणि त्यांनी या संदर्भात आढावा घेण्याचं सांगितलेलं आहे. जर ही व्यवस्था सोमवारपर्यंत व्यवस्थित नाही झाली, तर मंगळवारी आम्ही सगळे वेगवेगळ्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.